दादा तुम्ही? जयंत अच्छा हे वॉचमॅन दादा कुठे गेला होता तुम्ही? जयंत कुठे सापडले तुला? शांत हो जानू, मी म्हटलं होतं ना मी सगळं सॉर्ट करेन. तू उगाच टेन्शन घेतोस. वॉचमॅन दादा काय विचारतेय मी? कुठे होतात तुम्ही इतके दिवस? तुम्हाला माहिती इथे काय काय घडलंय? पोलीस आले होते तुम्हाला इथे शोधत, तुमची बायको आली होती. सांगा मला कुठे गेला होतात? कुठे असे अचानक गायब झाला होतात? तर हे काहीच का बोलत नाहीयेत? वॉचमॅन दादा तुमच्याशी बोलतेय मी, सांगा ना मला कुठे होतात? माझं नीट ऐकायचं. आता मॅडम समोर जायचं आणि तोंड उघडायचं. खायला नाही हे सांगण्यासाठी की मी आपल्या मनाने नोकरी सोडली होती. सांगतो सर, सांगतो. माझा हात 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 मला सांगा कुणी किडनॅप वगैरे केलं होतं तुम्हाला? फ्रेंड काय गुंड्या, काय चाललं होतं तुझं? तुझ्या हातावर कोणाचा पाय पडला असता तर? पण फ्रेंड तू यालाच ना मला वाचवायला. बस इकडे या. अच्छा, मला सांग आजी आजोबा कुठे आहेत? नाही माहिती, आजी मला म्हणाली इथेच बस आणि कुठेतरी गेली. फ्रेंड मला तुला काहीतरी दाखवायचंय. नमस्कार, मी भावना श्रीनिवास जाऊ. या स्वयंवरात माझ्याबद्दलची पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. म्हणून मी आता माझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार. कदाचित त्या कुणालाच माहिती नसतील. आता माझ्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली. यानंतर जो कोणी तयार असेल माझ्याशी लग्न करायला त्यांनी हात वर करा. जो कोणी या मुलीशी लग्न करायला तयार होईल त्याला रोख 50 लाख रुपये मिळणार आहे. बघ ना फ्रेंड, भावना किती छान बोलते ना मायकर. काय झालं फ्रेंड, तू टेन्शन मध्ये दिसतोयस? तुला व्हिडिओ आवडला नाहीये का? नाही का बाळा, उलट तू हे दाखवून खूप उत्तम काम केलंस माहितीये. या 10 जणांपैकी एकही मुलगा भावना मॅडमच्या पायाजवळ उभं राहण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. सगळेच्या सगळे विकले गेले. आता मी बघतोच हे स्वयंवर कसं होतंय ते. चल बाळा, आपण हा व्हिडिओ आता आजोबांना दाखवूया, ठीक आहे? चल.
नको पुढचं वाच. शिवराज भिकाजी जाधव, रंग सावळा, शिक्षण BA पूर्ण, उंची 5.6 इंच, ऑन जॉब लायब्रेरियन. तुमची 5 फूट 6 इंच. अरे बुटका आहे तो दुसरा बोल. दुसरा बोलतो. साहेब किरण सोपानराव शिंदे, रंग गव्हाळ, उंची 6 फूट, शिक्षण BSc आणि व्यवसाय शेती. चालेल का? अरे बागायतर आहे का तो? होय, उत्पन्न सुद्धा चांगलं आहे. पण काय ना, एक पायाने अधू आहे. मोटर चालू करताना विजेचा झटका लागून दूर फेकला गेला. नको नको, नाहीतर त्यांना वाटेल मी डावस्थळ बघतोय. चल. संकेत विनायक मोरे, तू बोल, तू बोल. हा आहे, दाखव दाखव. मिळाला, भावनासाठी मुलगा मिळाला. हो काकू, काम फत्ते झालंय. म्हणजे भावनासाठी मुलगा सापडला. काय सांगताय? अहो, अतिशय उत्तम मुलगा आहे, चांगलं करिअर आहे, बक्कळ पैसा आहे, पंचक्रोशीत नाव आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? आणि महत्वाचं काय आहे की जितके तरुण मंडळी आले होते त्याने आपल्या स्वयंवराला, त्यातला सगळ्यात भारी मुलगा कोण असेल तर हा. आणि आनंदाची बातमी अशी आहे की तो एका पायावर तयार आहे भावनाशी लग्न करायला. अजून काय हवंय आपल्याला? नाही, मी काय म्हणतो, आपण आहे ना पटापट लग्नाची बोलणी करून टाकूया. नाही नाही नाही, बोलणी करण्यात कशाला वेळ घालवायचा? मुहूर्तच काढून टाकूया ना आपण. बेस. अहो पण कसं आहे काकू, टेन्शन घेताय तुम्ही. स्वाभाविक आहे टेन्शन येणं, पण तुम्ही काळजी करू नका. अतिशय उत्तम मुलगा आहे. अहो, सासवड मधला सगळ्यात मोठा कबड्डी प्लेअर आहे तो. असा म्हणजे पिंडाने असा चांगला मजबूत आहे. प्रताप वानखडे नाव आहे त्याचं. कमाल आहे मुलगा. मी काय म्हणतो, लग्न ठरलं म्हणून तुम्ही समजाच. काका कुठे? काका कुठे? नाही, मी काय म्हणतो, तुमच्या दोघांच्या ना आत्ताच्या आत्ता त्या मुलाशी मी ओळख घालून देतो, भेट घालून देतो. पण अभिराज, काकू, तुम्ही श्रीनिवास काकांना सांगा, तोपर्यंत मी भावनाशी बोलून येतो. ओके, काळजी करू नका. त्या लोकांनी भावनासाठी मुलगा पसंत केलाय. म्हणजे स्वामीजी ज्या मुलाबद्दल सांगत होते तो हाच असेल का? यांच्या कानावर घालायला हवा. वॉचमॅन दादा. हे सरांनी काय? मॅडम, ते सरांनी हो सरांनी. जयंत, काय म्हणताय ते? काय झालंय नक्की? मॅडम, ते सरांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला खूप टेन्शन आलं होतं. वॉचमॅन दादा, हो कुणालाही टेन्शन येणार ना. मलाच काय, तुमच्या सरांना पण टेन्शन आलं होतं. तुम्हाला माहिती इथे काय काय घडलंय? तुम्ही नसताना अचानक एक अनोळखी माणूस आमच्या घरात घुसला होता. नाही, त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे, पण आधी मला सांगा, तुम्ही तुमच्या बायकोला तरी कळवलंत का? त्या सुद्धा शोधत होत्या तुम्हाला. नाही, कठीण आहे दादा. हो, असं काय करता? निदान आपल्या माणसाला तरी सांगायचं. थांबा, मीच करते कॉल. जानू, काय करतेस तू? तरी तू काय करतोयस? फोन वाजत होता, त्यांच्या बायकोला फोन करत होते मी. जानू, तू त्याच्या बायकोला स्वतः इन्फॉर्म करेल ना. ते टेन्शन तू कशाला घेतेस? सांगशील ना तिला? हो, सांगेल. वॉचमॅन दादा, मला सांगा बघू, कुठे गेला होता तुम्ही असे अचानक? मॅडम, ते एका अर्जंट कामासाठी गेलो होतो. अहो, एवढं कसलं अर्जंट काम होतं तुमचं की तुम्हाला ड्युटी अर्धवट सोडून जावं लागलं, तेही आम्हाला न सांगता? मॅडम, ते जरा मोठ्या पगाराची नोकरी मिळाली ना, म्हणून गेलो होतो. हो, पण दादा तुम्ही बघितलं जानू, हा आपली एवढी काळजी कधीच डिझर्व करत नव्हता. मोठी सॅलरी दिसली आणि पळून गेला. आपल्याला साधं इन्फॉर्म पण केलं नाही याने. दादा, पुन्हा असं वागू नका. बरं, तुम्ही बसा, मी चहा. नाही नाही, चहा नको. तुम्ही जा आधी, तुमच्या घरी जा. तुमची बायको केव्हापासून शोधतेय तुम्हाला. जा बघू. थांबा, कुठं जायची गरज नाही.
मी आले ना आता. हो, काय झालं? कुठे आहात तुम्ही? मी हे सगळं प्रकरण आता हाताबाहेर चाललेलं आहे. मी संपतरावांना जाऊन सांगणार आहे, हे आम्हाला चालणार नाही. आमच्या मुलीचं लग्न असं झालेलं आम्हाला मंजूर नाही. अहो, पण ते अधिराज आहेत ना, ते म्हणत होते की एक मुलगा निवडलाय त्यांनी, ठरवलंय, म्हणजे पुढच्या गोष्टी बोलणार आहेत आता. काय? हो. अरे मुलगा ठरवलं म्हणजे काय? हे कोण आहेत मुलगा ठरवणार आहे? त्यांना म्हणा भावनाचा बाप आहे इथे. माझ्या आणि माझ्या मुलीच्या परवानगीशिवाय तिचं लग्न कोणीही लावू देऊ शकत नाही. सगळं गोंधळच आहे हो. ते अधिराज म्हणत होते कोणीतरी कबड्डी खेळाडू आहे आणि काय प्रताप असं काहीतरी नाव म्हणत होते. कबड्डी खेळाडू? पण असं कोणीही हो जरा थांबा. मगाशी बाहेर तुम्हीच नाव नोंदवून घेत होतात ना, बरोबर? हो हो. मग मला सांगा, तिथे कोणी कबड्डी खेळाडू आला होता का नाव नोंदवायला? हो हो आलाय ना. आता काय केलं त्यांनी? काय केलं म्हणजे काही समजलं नाही मला. अहो मगाशी नाही का तो एक मुलगा आला होता ज्याने एका म्हाताच्या डोक्यात ते पाण्याचा ग्लास होता, तोच तो प्रताप. अरे हे अरे आलाय तेव्हापासून काय ना काय प्रतापच करतोय. आणि रजिस्ट्रेशन करताना तर माझी गचांडी धरली होती त्यांनी. अरे बापरे. अहो, प्रताप वानखडे नाव आहे त्याचं, कबड्डी खेळाडू आहे. चला निघतो, काम आहे खूप. अहो, हेच नाव सांगितलं अधिराजनी, प्रताप वानखेडे. लक्ष्मी अतिशय उर्मट आणि माजोर्ड आहे हा प्रताप वानखेडे. तुम्ही भेटलाय? हो, मगाशी पाहिलं ना त्याला कसा वागत होता त्या लोकांशी. याचं लग्न भावनाशी होऊ शकत नाही. काय करूया आपण? कारण ते अधिराज आता भावनाशी बोलायला गेलेत. त्यांनी जर तिला मी लगेच जातो आणि भावनाशी बोलतो. तिच्या डोक्यात काय ते कळतच नाहीये, का असं वागते ही. आणि समजा जर भावनाने होकार दिला ना लक्ष्मी, तर सगळंच अवघड होऊन बसेल ग. नाही. मी आलोच. थांब, आलो. अहो, काय कळत नाही रे मला. सगळा गोंधळ. भावना आहे ना, तिच्यासाठी या लोकांनी मुलगा शोधला म्हणे, पण हे म्हणतायत की तो मुलगा चांगला नाहीये. मला काही कळत नाही रे. भावनाच्या बाबतीत असं का होतंय रे? एक चांगला मुलगा नसावा तिच्या नशिबी. स्वामीजी तर म्हणाले की इथेच सापडणार आहे मुलगा. पण मग जर प्रताप नाही तर मग दुसरं कोण? मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. गीता मला खरंच माफ कर. माझा खरंच भावना मॅडमवर मनापासून प्रेम आहे. आनंदी सकट स्वीकारायला सुद्धा तयार आहे. मला फक्त थोडा वेळ दे, थोडा वेळ. काय झालं? काही बोलायचंय? मग बोल ना, सांग. भावनाताईच्या होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. ऍक्सिडेंट झाला.
काय? कधी कधी वाटतं या सगळ्यापासून खूप दूर निघून जावं, अशा कुठल्या तरी ठिकाणी जिथे फक्त मी आणि आनंदीच असतील. टोमणे नाहीत, कसले अपमान नाही, कोणी प्रश्न विचारणार नाही, कोणी लग्न करण्याची बळजबरी करणार नाही. आनंदी, सिद्धिराज, भावना, काय बघतेस ना, तुझं लग्न व्हावं म्हणून केवढा मोठा घाट घातलाय आम्ही. नाही, फक्त सिद्धूलाच तुझी काळजी नाहीये, संपूर्ण गाडे पाटील कुटुंबाला तुझ्या लग्नाची काळजी आहे. पण तू काळजी करू नकोस आता. लवकरच तुझं लग्न होईल आणि तुला साजेसा असाच नवरा तुला मिळेल. संसार सुद्धा सुखाचा होईल तुझा. आता सगळं आमच्यावर सोड. भावना, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची निवड झाली आहे. अरे काय सांगतोस अधिराज? उत्तम बातमी आणलीस. प्रताप वानखडे नाव आहे त्याचं. आणि महत्वाचं काय आई, प्रसिद्ध कबड्डीपटू आहे तो. अभिनंदन भावना. श्रीनिवास काका कुठे आहेत? मला त्यांना खूप एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय झालं? काकू, वेंकी दादा, हे स्वयंवर ताबडतोब थांबवायला पाहिजे. सगळा खोटेपणा आहे हा. माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे काकू. मला सांगा ना काका कुठे, मी त्यांना पप्पांकडे घेऊन जातो. ते इथे तिथे समोर गेलेत. तिथे ठीक आहे, तुम्ही आनंदीकडे बघता का, मी काकांशी बोलतो. हा. हा. तो म्हणाला की ते स्वयंवर बंद नको करायला. काका, अहो बरं झालं तुम्ही भेटलात. मला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट दाखवायचं होतं. तू हे सगळं सोड, मला सांग हे सगळं काय चालवलंय तुम्ही लोकांनी? काय झालं काय? अरे काय झालं म्हणून काय विचारतोयस? कोण कुठला प्रताप वानखेडे माहित नाही, माणूस कसा आहे, आणि त्याच्याशी जरा भावनाचं लग्न लावायला निघालाय तुम्ही. काय? अहो काका काय बोलताय तुम्ही? मला खरंच नाही कळत हो. मी तर तुमच्याशी वेगळंच बोलायला आलो होतो हे काका. बघ, ते सगळं जाऊ दे. मला आधी तुझ्या वडिलांना भेटायचंय आणि त्यांना सांगायचंय हे सगळं त्यांनी चालवलंय ना, ते रद्द करा आधी. काका बेस्ट, मलाही तेच करायचं आहे. म्हणजे काका म्हणजे मी सुद्धा तुमच्याच बाजूने आहे काका. खरं सांगू तर मला सुद्धा हे पटत नाही हो. असा कुठल्याही सोम्या गोम्याशी भावना मॅडमचं लग्न झालंच नाही पाहिजे. अरे मग हे सगळं, मग आता काय करायचं? हे सगळं बंद कसं करायचं सिद्धू? सांगतो मी तुम्हाला. आधी या ना इकडे, मला दाखवायचं काय? हो या ना. सिद्धू, अरे हे म्हणजे सरळ सरळ लाच देणं आहे. कार्यकर्ते पण ना कधी कधी मनाला येईल तसं वागतात ना. काका सॉरी, हा कार्यक्रम माझ्याच पप्पांनी अरेंज केलाय बोलायची मला सुद्धा लाज वाटते. सिद्धू, यात तुझी काही चूक नाहीये, तू वाईट नको वाटून घेऊस. अरे पण हे सगळं आता थांबवायचं कसं? सुचलं, चला कुठे? या माझ्याबरोबर या. अहो
किती फोन केले तुम्हासनी? कुठं पिऊन पडलेला काय? ह्या बाईने मिस कॉल मारला तेव्हा समजलं. अहो कुठं होता तुम्ही? अगं सांगतो, सगळं सांगतो. तू आधी घरी चल. आता घरला कशाला? इथंच बोला की. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? उगाच तमाशा नको इथं. अहो तुम्ही तरी सांगा कुठं ठेवलं होतं यांना? अरे काय झालंय तुम्हाला? तुम्ही बी बोलत का नाही? अरे बोल ना, बोल. हा असं ऐकायचं नाही. तू चल घरी. हाताने इथं काय झालं? हा? कुणी मारलं का तुला? मॅडम समोर जायचं आणि तोंड उघडायचं. खायला नाही, हे सांगण्यासाठी की मी आपल्या मनाने नोकरी सोडली होती. अगं कोणी नाही मारलं. तू घरला चल, तुला सगळं सांगतो. चल चल घरी तू. या ना काका. सिद्धू, हे कुठे चाललोय आपण? काका मी तर म्हणतो आपण डायरेक्ट पप्पांशीच बोलूया ना. थांबा. हा सर. हा सर काय बोलायचं आहे आजचं? आतमध्ये खूप महत्वाची चर्चा चालू आता. तुम्ही आत नाही जाऊ शकत. इकडे माहिती ना तू कोणाशी बोलतोस. साहेबांनी सांगितलं दळवीच्या फॅमिलीपैकी कोणाला आत सोडायचं नाही. ठीक आहे, तू तुझं काम कर, मी माझं करतो. हां ठीक, चला या. चला काका या या या. पप्पा पप्पा एक खूप अर्जंट बोलायचं होतं तुमच्याशी. बोला बोला, फक्त लवकर बोला. जो मुलगा निवडलाय ना त्याचं नाव जाहीर करायचं आहे. श्रीनिवासराव, तुमची काळजी आता कायमची मिटणार आहे. सगळं कसं छान होणार आहे. संपतराव, मला त्याबद्दलच बोलायचं आहे. हे बघा, त्या प्रताप वानखेडेशी भावनाचं लग्न होऊ शकत नाही. काय का? काय झालं? पप्पा हे बघा, हा व्हिडिओ कुठे मिळाला आता यांना? हे सगळं आम्हीच केलंय हे कळलं तर आमचं सगळं मुसळच केलं जाईल. काय आहे? कुठे गेला? अहो, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्यांपैकीच कोणीतरी ती चिठ्ठी दिली आहे. पण त्यांना हा 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 असला आगाऊपणा करायला सांगितलं कोणी? पप्पा तेच तर कळत नाहीये ना. मला असं वाटतंय विरोधी पक्षाकडून कोणीतरी माणूस घुसावलाय त्यांनी. तू इथे कशाला आलायस? अरे तुला लाज वाटत नाही? लग्न करण्याकरता पैसे घेतोयस? नाती जोडायला आलायस की व्यवहार करायला आलायस? इतक्या खालच्या तराचा नाही आहे मी इथं आलोय ते तुम्हाला फसवणाऱ्या माणसाचं खोटं उघडं पाडायला. तुमच्या घरात तुमचे शत्रू घुसलेत, संपतराव गाडे पाटील. आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न होतोय. जो कोणी या मुलीशी लग्न करायला तयार होईल त्याला रोख 50 लाख रुपये मिळणार आहेत. अरे मला वाटलंच होतं.
एवढं पुण्याचं काम करतोय, कोणाच्या तरी पोटात नक्कीच दुखणार. बरं झालं तू हे सांगितलंस, नाहीतर मोठा गोंधळ झाला असता. बघितलं दळवी, आम्ही भावनासाठी किती प्रामाणिक मुलगा निवडलाय तो. आमची निवड कधीच चुकणार नाही बघा. हे काहीतरी भलतंच झालं रे. काका काहीच कळत नाही हो. हे सगळं थांबवण्याचा एक चांगला चान्स हातातून गेला आपला. सिद्धू, हा जो तुझ्या वडिलांना आता भेटायला आला होता ना, त्याच मुलाशी भावनाचं लग्न ठरवतायत तुझे वडील. काय? हो. अरे त्याचा मुजोरपणा आणि हरेरावी मी स्वतः पाहिली आहे इकडे बाहेर थोड्या वेळापूर्वी. माफ कर दादा, मी मुद्दाम नाही काय केलं. माझ्यावरती पाणी टाकायची हिंमत कशी झाली तुझी? तुला माहित आहे मी कोण आहे? कबड्डी प्लेअर आहे मी. तुझ्यामुळे माझ्या शर्टाची इस्त्री खराब झाली. माझ्या भावनाकरता अजिबात योग्य नाहीये तू माणूस. आता जी चिठ्ठी दाखवली ना त्याने आतमध्ये, ती सुद्धा एक दिखावा आहे. खात्री आहे माझी. याच्याशी भावनाचं लग्न कसं करू? माझ्या भावनाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रे. सिद्धू, काहीही कर, पण हे लग्न होण्यापासून थांबव. मी हात जोडतो. हो काका, तुम्ही प्लीज हात जोडू नका. आधीच मला खूप वाईट वाटतंय की माझ्या घरच्यांमुळे तुमच्यावर आणि भावना मॅडमवर अशी वेळ आली आहे. काका, पण तुम्ही नका काळजी करू. अजूनही वेळ गेली नाही. आपण काय ना काहीतरी विचार नक्की करूया. सिद्धू, मला वाटतंय मला सुचलंय हे लग्न मी कसं थांबवू शकतो ते. कसं काय? भावनाचा बाप आहे रे मी. माझ्या मुलीचा लिलाव झालेला नाही बघू शकणार. हे बघ, भावनाचं लग्न कोणाशी होणार हे ठरवायचा अधिकार फक्त मला आहे. तुझ्या वडिलांनी लाख ठरवलं असू दे, पण जोपर्यंत या लग्नाला माझी, माझ्या घरच्यांची आणि सगळ्यात मुख्य म्हणजे भावनाची परवानगी असणार नाही, तोपर्यंत कुणीही तिचं लग्न बळजबरीनं लावून देऊ शकत नाही. मी असं करतो, मी, लक्ष्मी आणि भावना आम्ही इथनं निघून जातो. मग बघूया ना हे भावनाचं लग्न कसं लावता येते. काका, तुम्ही प्लीज असं जाऊ नका. म्हणजे मला तुमचं म्हणणं पटतंय, पण मला असं वाटतंय की तुम्ही असं निघून जाण्यापेक्षा तुमचं जे काही म्हणणं आहे ते एकदा ठामपणे पप्पांसमोर मांडा ना. नाहीतर परत लोकांमध्ये भावना मॅडमबद्दल. बरोबर आहे तुझं सिद्धू. तिनं तरी अजून कशाला तोंड द्यायचं. काका, पप्पा आता परत येतील ना, तेव्हा आपण नीट बोलूया त्यांच्याशी. ठीक आहे. बरं झालं तू आलास. तू योग्य वेळी आला नसतास ना तर आमचं पितळ उघडं पडलं असतं. पण मला कळत नाही तू आमच्या बाजूने कसा बोललास. तुला गुणांजीने पाठवलं वाटतं. गुणाजींचा काय संबंध? मी का तुम्हाला राजकारणाचा पिट्टू वाटलो का? मी लोकांच्या सांगण्यावर कधीच काही वागत नाही. आपलं डोकं चालवतो. शेंबडं पोरगं पण सांगेल की राजकारणी लोक तेच करतात ज्यात त्यांचा फायदा असतो. मग मला माझा फायदा बघायला नको? फायदा? कसला फायदा? तुम्ही जिच्या लग्नाचा घाट घातलाय ना
त्या मुलीवर मी लग्न करायला तयार आहे. फक्त त्या मुलीशी लग्न करायची जी रक्कम लावली ती मला वाढवून पाहिजे. किती? 1 करोड. 1 करोड? पण तुला दुप्पट रक्कम द्यायची कशाला? तर का म्हणून तुला द्यायचे? 50 लाखात बाकीची मुलं लग्न करायला तयार आहेत. सरळ हिशोब आहे. 50 लाख रुपये त्या मुलीशी लग्न करायचे आणि 50 लाख रुपये तोंड बंद ठेवायचे. 1 करोड रुपये द्या, नाहीतर बाहेर जाऊन मी सगळ्यांना सांगेन की त्या चिठ्ठ्या तुम्ही वाटत होता. साहेब, मला काय वाटतंय, त्याला जी रक्कम हवी आहे ना ती आपण देऊया, नाहीतर आपलं काही खरं नाही. काय माहिती आहे साहेब, ज्या 10 पोरांमधून तुम्ही ज्यांची निवड केली आहे ना ते हेच प्रताप. त्यांचाच फोटो आहे या फाईलमध्ये. अरे तुम्हीच प्रताप का? आधी सांगायचं ना. दिली, तुम्हाला रक्कम दिली. पण एक सांगतो तुम्हाला मला शब्द द्यावा लागेल. काही जरी झालं तर तुम्ही या लग्नातून मागे हटणार नाही. अहो 1 करोड मध्ये मुलगीच काय, अख्ख्या खानदानाला पोसायला तयार आहे मी. पण हे लग्न होणारच नसेल तर? असं कसं बोलतोय तुम्ही? असं का बोलते ते सांगते. मी मगाशी निलांबरी बरोबर बाहेर उभे होते. का काहीच कळत नाही हो. सगळं थांबवण्याचा एक चांगला चान्स हातातून गेला आपल्या. सिद्धू, हा जो तुझ्या वडिलांना आता भेटायला आला होता ना, त्याच मुलाशी भावनाचं लग्न ठरवतायत तुझे वडील. माझ्या भावनाकरता अजिबात योग्य नाहीये तो माणूस. आता जी चिठ्ठी दाखवली ना त्याने आतमध्ये, ती सुद्धा एक दिखावा आहे. खात्री आहे माझी. याच्याशी भावनाचं लग्न कसं करू? माझ्या भावनाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रे. सिद्धू, काहीही कर, पण हे लग्न होण्यापासून थांबव. मी असं करतो, मी, लक्ष्मी आणि भावना आम्ही इथनं निघून जातो. बघूया ना हे लोक भावनाचं लग्न कसं लावतात ते. काका, तुम्ही नका काळजी करू. पप्पा एकदा बाहेर आले ना की आपण परत एकदा बोलूया त्यांच्याशी. हातातोंडाशी आलेला घास निघून जाणार. त्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. मी एक सुचवू का? हो, माझं डोकं बंद झालंय. सुचवा तुम्ही. नमस्कार. भावनाचं लग्न ठरलं ही गुड न्यूज द्यायला फोन केलाय ना तुम्ही? एक वाईट बातमी आहे. वाईट न्यूज? काय झालं? तुमचे वडील हे लग्न होऊ नये म्हणून हट्ट धरून बसलेत. आम्ही निवडलेला मुलगा त्यांना पसंत नाही. काय? हे बघ संतोष, मी फक्त हेच सांगण्यासाठी फोन केलाय, जर तुझ्या घरच्यांमुळे हे लग्न मोडलं तर तुला मी दिलेले पैसे परत करावे लागतील. काय? बरे आहेत ना बाबा, कशाला तिकडे जाऊन नको त्या गोष्टी करतायत. मी ना पैसे कोण परत देणार आहे? हॅलो, ऐका, मी आहे ना आत्ताच्या आत्ता तिथे येतोय. भावना तुम्ही सांगणार त्या मुलाशीच लग्न करणार, हा माझा शब्द आहे. यात काही बदल होणार नाही. मी आत्ताच्या आत्ता तिथे येतोय. हां. भावनाचं लग्न राहिलं बाजूला, वेगळेच प्रश्न समोर येत आहेत. आपल्या स्वार्थापायी आपण दुसऱ्याचं किती नुकसान करतोय याचा राजकारणाला नेहमीच विसर पडतो. खरं आहे. काय माहिती अजून किती वेळ बसावं लागणार आहे. का काय काम करूया आपण, आज जाऊन बघूया. चला. थांबा. काय चाललंय बाबा तुमचं? हा, भावनाचं लग्न ठरतंय हे बघवत नाहीये तुम्हाला?
अहो अख्ख्या सासवडमध्ये चर्चा आहे या स्वयंवराची. आणि आता जर का तुम्ही हे लग्न मोडायला निघालात तर काय बातमी पसरेल सासवडमध्ये? लोक काय म्हणतील? हा, यापुढे तिने कितीही लग्न करायचा प्रयत्न केला तरी कोणी लग्न करायला तयार होईल का? काय चाललंय बाबा तुमचं? एवढा साधा हिशोब कळत नाही का तुम्हाला? संतोष, मला आधी सांग, तू इथे कसा आलायस? ते महत्वाचं नाहीये. तुम्ही हे जे काय करताय ना ते थांबवणं खूप महत्वाचं आहे. दादा, अरे तो माणूस खूप खोटारड आहे, माहितीये का? खोटारडा कोणाला म्हणतोस रे? मग मी खोटारड आहे? मगाशी खोलीत लाचेबद्दल खोटं तूच बोलला होतास ना? मग त्याची तुझा काय संबंध रे? माझं भावनावर प्रेम जडलंय. तू आमच्यामध्ये यायचं कारण नाही, नाही तर तुला मागात पडेल. एक मिनिट. तुम्ही कोण? मी भावनाचा होणारा नवरा. अरे वा, चांगला आहे की मुलगा. हा, आणि बाबा बरोबरच बोलतोय की तू. सिद्धूने या सगळ्यामध्ये पडण्याचा काय संबंध? हा, संतोष, तू जरा गप्प बस. का गप्प बसू मी? मी भावनाचा मोठा भाऊ आहे. मी का गप्प बसू? आणि हा सिद्धू कोण आहे? तो कशाला बोलेल? दादा, हे बघा, काही बघायचं नाहीये मला. हा, आता हे लग्न थांबू देणार नाही. तुम्हाला नसेल, पण मला भावनाच्या भवितव्याची काळजी आहे. मी हे लग्न आता थांबू देणारच नाही. हे दोघं थांबू पण शकत नाही. माझ्या आणि भावनाच्या लग्नाच्या आत मी कोणाला देऊ देणार नाही. ए, धमकी कोणाला देतोयस रे? तुला. ए, तुला माहितीये का तू कोणाशी बोलतोयस? अरे तू कोणी का असेल, तुझा माज आहे ना, तो घरी दाखवायचा. तू अरे, तू जिथे उभा आहेस ना आता, ते माझंच घरी कळलं काय? आणि जी मस्ती दाखवतोयस ना, ती म्हणजे वडिलांच्या जीवावर दाखवतोयस ना? सिद्धू, अरे काय करतोयस? अरे तुझ्यासारखे 56 बघितलेत, बापाच्या जीवा उडणारे. ए, तुझ्या अंगात दम असेल ना तर मला थांबवून दाखव. ए, सगळी मस्ती कलर गावभर दिंड काढून तुझी गाव. सिद्धू, तुमच्यामुळे एवढ्या वर्षात आम्ही कमवलेली इज्जत धुळीला मिळेल. काय चाललंय? सोड त्याला. सिद्धिराज बाबा, मी खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न नका करू. मी करते हे लग्न. या संज्ञान आहेत. स्वतःच्या लग्नाचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. मग तुम्ही लग्न थांबवणारे कोण? हे बघा, भावना माझी मुलगी आहे आणि हे लग्न मला मान्य नाहीये. मग कोर्ट कचेरीला सामोरे जायला तयार व्हा. ए, हिम्मत असेल ना तर मर्दासारखा भेट. ए, कोर्ट कचेरीची भीती आम्हाला देऊ नकोस. मग एवढीच मारतांगी दाखवायची असेल ना तर मला कबड्डीत हरवून दाखव. मग तू सांगशील ते करायला तयार आहे मी. निघाला मधला मार्ग. हा, म्हणजे तू जर हरलास तर तू भावनाचा पिच्छा सोडणार, बरोबर ना? तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना? कळतंय, पण विचारतोय काय? हो की नाही मध्ये उत्तर दे. पण जिंकलो तर भावनाला बायको म्हणून घरी नेल्याशिवाय राहणार नाही. अरे डन. आई, मी प्रॅक्टिकल डिसिजन घेतोय, कळलं ना? स्वतः पडायला मी तुमच्यासारखे खोल खड्डे खणत नाही. आधीच हिचं लग्न ठरत नाहीये, त्याच्याबरोबर कुठे भांडत बसा कोर्टात आणि कोर्ट केस उडवून घ्या आणि कोर्टात खेपा घालानंतर. संतोष, तोंडाला येईल ते बडबडू नकोस. हे जे काही बोलतोयस ना, मला अजिबात मान्य नाहीये. तर मी जाहीर करतो, मुलाकडचे आणि मुलीकडचे यांच्यामध्ये कबड्डी सामना रंगणार. अहो संपतराव, तुम्ही काय बोलताय? एक कबड्डीची मॅच माझ्या मुलीचं भवितव्य ठरवणार का? नाही, मला हे मान्य नाहीये. बाबा, आता निर्णय झालाय, आता मागे फिरायचं नाही. तोष, गप्प बस जरा. काय दिसतंय ना, हा कबड्डीपटू आहे. अरे याच्या समोर आपला काय भाव लागणार आहे? आपण हरणारे निश्चित आहे. आणि आपण हरणार हे माहीत असताना या मॅचच्या निर्णयावर मी माझ्या भावनाच्या लग्नाचा निर्णय कसा काय अवलंबून राहू देऊ? मी आता भावनाला बायको म्हणून येतो, हे इथेच निश्चित झालं आहे. काय बोललास ना? काय बोललास? सिद्धू सोड.
सिद्धू सिद्धू अरे छान संपतराव, घरात बोलून चांगला पाहुणचार करताय. आता दळवी बरं तुमच्या मुलालाही चौकीत खेचतो का नाही बघा. अरे सिद्धू तू काय करतो, तुला कळतंय का त्याचे परिणाम काय होतील? सिद्धू जरा ऐक. अरे दादा सोड रे, मी नाही घाबरत, मी घेईन जबाबदारी. देव सिद्धू मॅच लाव. अहो काका सिद्धू दुसरा इलाज नाही आहे. अरे हे प्रकरण असून चिघळणार पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, हे सगळं करण्यापेक्षा मॅच खेळूया. अहो काय बोलताय तुम्ही? कॉलेजच्या काळात तुम्ही टीम मधून खेळलात कबड्डी, किती वर्ष झाली त्याला. आता आता कसं जिंकणार तुम्ही? लक्ष्मी, कुठलीही मॅच मैदानात जिंकण्याआधी मनात जिंकावी लागते. आपण पुन्हा एकदा दाखवून देऊ की सत्याचीच बाजू नेहमी जिंकते. या प्रतापचा माज उतरवून मॅच जिंकून दाखवूच. ठीक आहे. अहो तुम्ही आहे तुमच्या पाठीशी. काका पण टीम